चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा आपण आज प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहे. ठीक आहे. सो जो चॅप्टर आहे त्याचा आपण जर नावाचं जर फोडलं तर आपल्याला क्वाड्रॅटिक आणि इक्वेशन असे दोन नाव आढळून येतात. आता इक्वेशन्स हा प्रकार तुम्हाला आपण मागच्या वर्षी शिकलेला आहोत. त्यापैकी आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याला तुम्ही काय म्हणणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. आता क्वाड्रॅटिक म्हणण्यामागं हेतू काय? क्वाड्रॅटिक म्हणजे काय की याच्यामध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची पॉवर किती असणार आहे? क्वाड्रॅटिक म्हणजे 2 असणार आहे. किती असणार आहे? 2 हायेस्ट. मग कोणाची पॉवर आहे? तर ही पॉवर असते व्हेरिएबलची. कोणाची असते? व्हेरिएबलची असते. आता हे जर इक्वेशन आपण फोडलं तर आपल्याला काय आढळतं की या इक्वेशनमध्ये आपल्याला x आढळतो, या इक्वेशनमध्ये a आढळतो, यात b आढळतो, यात c आढळतो. ठीक आहे. x जो असणार आहे तो आपला काय असणार आहे? व्हेरिएबल असणार आहे. काय असणार आहे? व्हेरिएबल असणार आहे. आणि a b c हे काय असणार आपल्यासाठी? कॉन्स्टंट असणार आहेत. काय असणार आहेत? कॉन्स्टंट असणार आहे. आता हे जर नीट अभ्यास केलं तर इथं व्हेरिएबलवर हायेस्ट पॉवर आपल्याला किती आढळून येते? लक्षात घ्या, ह्याच्या हायेस्ट पॉवर आपल्याला 2 आढळून येत आहे. त्यामुळं क्वाड्रॅटिक म्हणायचं आहे तर त्याची हायेस्ट पॉवर किती असावी? 2 असावी. समजतंय? दुसरी गोष्ट, आपल्याला ए बी सी हे कॉन्स्टंट हवेत. काय हवेत? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट्स काय असतात? कॉन्स्टंट असतात ऑलवेज रिअल नंबर. काय असतात? रिअल नंबर्स. कॉन्स्टंट काय? रिअल नंबर्स. ठीक आहे. मग आता हायेस्ट पॉवर 2 आहे आणि रिअल नंबर असावेत. आता रिअल नंबर आपण खूप वर्षापासून शिकत आलो. रिअल नंबर्स म्हणजे काय? ठीक आहे. आता बघा, अजून एक केस आहे याच्यामध्ये की जर सपोज ए जर 0 असेल, एची व्हॅल्यू आपण काय केली? ए सपोज रिअल नंबर आहे, 0 हा रिअल नंबर आहे. ए जर 0 ठेवला तर हा 0 × x² ही व्हॅल्यू पूर्ण 0 होऊन जाईल आणि इथं आपल्याला bx प्लस c इज इक्वल टू 0 एवढंच मिळेल. काय मिळेल? ए जर 0 ठेवला तर आपल्याकडे काय मिळेल इक्वेशन? ax प्लस b इज इक्वल टू ax प्लस c इज इक्वल टू 0 मिळेल. इथं एक्सची पॉवर हायेस्ट किती मिळेल आपल्याला? 1 मिळेल. याला तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकणार नाही. याला क्वाड्रॅटिक म्हणणार नाही. तुम्ही याला म्हणणार लिनियर इक्वेशन. काय म्हणणार? लिनियर म्हणणार. याला लिनियर इक्वेशन म्हणणार. मग अजून एक नोट यात करायची गोष्ट आहे की ए जो असावा तो कसा हवा? नॉन झिरो असावा. ए काय हवा? नॉन झिरो हवा. कुठलंही इक्वेशन जर एवढ्या 3 केसेस, बघा लक्षात घ्या, एक तर तो सिंगल व्हेरिएबलमध्ये असावा. बरोबर आहे. व्हेरिएबल किती असावं यामध्ये? ओनली 1. एकच व्हेरिएबल हवं. बरोबर आहे. त्याची हायेस्ट पॉवर 2 हवी आणि कॉन्स्टंटपैकी एक जो कॉन्स्टंट आहे तो ए जी व्हॅल्यू आहे ती कशी हवी? नॉन झिरो हवी. बरोबर. तर आपण अशा इक्वेशन्स मला काय म्हणणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. आणि इक्वेशन म्हणण्याचा मागचा हेतू अजून एक समजून घ्या. ह्याला इक्वेशन कधी म्हणणार आहे? कारण या इक्वेशनमध्ये हा पार्ट आहे इक्वल टू 0. जिथं जिथं इक्वल टू 0 पार्ट येईल आपण त्याला काय म्हणणार? इक्वेशन म्हणणार आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कडे वळणार आहे. ठीक आहे. त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे पेपरला बरेच वेळा 1 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. बरोबर आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मी आत्ताच सांगितलं. ठीक आहे. ते काय सांगितलं की बाबा काय की सगळ्यात पहिल्यांदा केस त्यात एक व्हेरिएबल असावा. काय हवा? व्हेरिएबल असावा. बरोबर आहे. दुसरा गोष्ट, व्हेरिएबल कुठला? फक्त एक, ओनली 1. ठीक आहे. एकच व्हेरिएबल असावा.
दुसरं केस, ठीक आहे, त्याची हायेस्ट पॉवर किती असावी? 2 असावी. हायेस्ट पॉवर 2 असावी. आणि तिसरी गोष्ट, जो कॉन्स्टंटपैकी एक असावा, नॉन झिरो हवा. तर आपण त्याला काय म्हणणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि अजून एक गोष्ट नोट करा, इथं इक्वल टू 0 लिहिलं आहे म्हणून आपण याला इक्वेशन म्हणणार आहोत. या सगळ्या घटकाला इक्वेशन म्हणण्यामागे हेतू काय, की इथं इक्वल टू 0 असल्यामुळे याला आपण इक्वेशन म्हणणार आहोत. मग आपल्याला कुठलेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत, ठीक आहे. मग कुठले? या फॉर्ममध्ये. मग तुम्ही निवडा, ए निवडा, बी निवडा, सी निवडा. ए बी सी हे कॉन्स्टंट्स आहेत आणि कॉन्स्टंट जे असतात ए बी सी, कॉन्स्टंट जे असतात ते कॉन्स्टंट कसे असतात? रिअल नंबर्स असतात. काय असतात? रिअल नंबर्स. ठीक आहे. सो एवढी सगळी गोष्ट नोट केल्यानंतर जे आपल्याला इक्वेशन्स मिळतील ते आपल्याला काय असतील? क्वाड्रॅटिक इक्वेशन असतील. सो पहिलं इक्वेशन काय राहील तुमच्याकडे? ए आपल्याला नॉन झिरो हवा. जर आपण ए 1 निवडला, बी 2 निवडला आणि सी -4 निवडला, तर आपण ही सगळी व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केल्यावर आपल्याला काय मिळतं आहे, की एच्या ठिकाणी 1 पुट केला, प्लस बीच्या ठिकाणी 2 पुट केला, प्लस सीच्या ठिकाणी -4 पुट केला, इज इक्वल टू 0. याचा अर्थ x² प्लस 2x मायनस 4 विच इज इक्वल टू 0. दिस इज युअर क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे. ठीक आहे. आपण काय केलं आहे, की हे निवडलेत, एची व्हॅल्यू 1, बीची 2, सीची -4. दुसरा अजून मांडू. आपण एची व्हॅल्यू -4 घेतली, बीची व्हॅल्यू -2 घेतली, सीची व्हॅल्यू 0 घेतली. काय घेतली? 0. सी 0 चालतो आपल्याला. सी 0 चालतो. बीसुद्धा 0 चालतो. पण ए आपल्याला नॉन झिरोच लागतो. ठीक आहे. नोट करा, ए कसा हवा आपल्याला? नॉन झिरोच हवा. तर ए नॉन झिरोच हवा. येते ध्यानात? बघा, मांडा बरं. काय होणार आहे? एची व्हॅल्यू -4 ब्रॅकेटमध्ये x² प्लस बीची व्हॅल्यू किती? -2 ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस सीची व्हॅल्यू 0 विच इज इक्वल टू 0. सो -4x² -2x which is equal to 0. This is again a quadratic equation. ठीक आहे.